एके ठिकाणी स्वामींचा मुक्काम होता तेव्हा सर्व सेवेकरी रात्री झोपेत असताना चोर येतात आणि त्या मंडळींचे सर्व सामान चोरी करून घेऊन जातात. हा सर्व प्रकार स्वामी महाराज बघत होते आणि बघता बघता स्वामी मोठ्या मोठ्याने हसायला लागतात. स्वामींचे हास्य ऐकून सर्व मंडळी उठतात आणि स्वामी आपण हसतात का असा प्रश्न विचारतात. तेव्हा स्वामी अजून मोठमोठ्याने हसू लागतात आणि बोलतात, अरे तुमचे सामान चोर घेऊन गेले, आता करा भजन. स्वामी भक्त हो, मंडळींनी बघितले असता खरोखर सामान चोरीस गेले होते. आता काय करावे? तेव्हा श्रीपाद भटांनी स्वामींना विनंती केली की स्वामी आता सामान कोठे सापडेल? तेव्हा स्वामी बोलतात, आमच्या पोरांना कळवा. मग स्वामी हुकुमाप्रमाणे बसलगावचे कुलकर्णी भवानराव देशपांडे यांना जाऊन सांगितले आणि ह्या मंडळींनी लगेचच सभोवतालच्या गावात तपासणी केली असता काही संशयित लोकांना ताब्यात घेतले. त्यांना चांगला मार दिल्यानंतर चोरी केल्याची कबुली दिली. किन्ही गावात सामान भेटले आणि पुढे त्या चोरांचा खटला सुरू झाला आणि त्यानंतर त्याप्रमाणे शिक्षा सुद्धा झाली. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की जीवनात कुठलेही कर्म बेसावध वा बेहोश होऊन करायचे नाही. त्याऐवजी सदैव सतर्क वर्तमानात राहून कर्म करायचे आहे. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.